तासा दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला. आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला. तेव्हा आमचं सरकार नव्हतं. पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही 307चा गुन्हा दाखल करा, कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता. आता हे महाराष्ट्रामध्ये गाळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या. अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य, आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं. बरं हे एका दोघांचं काम नाही. जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता. त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही. जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता, त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही. तर माझी विनंती अशी आहे की बाबा ज्याला दगड टाकला अहो आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला? हे कोरोनामधला फोटो आहे. हे कधी घडलंय? माझ्या गाडीवरती दगड टाक. आता मास्क काय म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला. यांनी कौतुक केलं. गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे. हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा. पण हे मी म्हणत नाही. मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला. हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांचे कसं काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये? आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला. हा फोटो आहे महादेव देवकाते, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. हा टॅटू असणारा सुरवसे, हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा. हा दुसरा महादेव देवकाते, याच्या छातीवरती पण टॅटू आहे शरद पवारांचा. आणि यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की बाबांनो रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून. ते मी म्हणत नाही. ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळे आहेत बघा, त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत. हे बघा महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं. सोलापूरच्या सिटी साहेबांना माझी विनंती आहे की 2021ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेंचं स्टेटमेंट घ्या ना, की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती. आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय. आता बघा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. याच्यावरती हे कुटुंब काय बोलायला तयार नाही. त्याच्यावरती ते प्रशब्द बोलत नाहीत. मी स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते, ज्यांची संख्या 20-25 हजाराच्या वर होती, आणि त्यामुळे सगळी लोक वितरलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय, एकत्रित होतोय. तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा, त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा. आता मी शरणूला भेटलो, तुम्ही सगळे होता. शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं, उडवलं, गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला. मांडीवरती त्याचे जखम आहे. त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत. मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेल. आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय. त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची, त्याचे व्हिडिओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला आता मिळते आहे. याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील. परंतु माननीय सीपी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा. शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता. तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे. तर याचा सगळा सखोल अभ्यास करा. ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही.
पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही. माननीय सीपी साहेब, डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन. शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे, त्यांच्या सतर्कतेमुळं. तास, 2 तास, 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता. आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे. त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे. त्यांचा मूळ कोण आहे, महादेव देवकात्याचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे. आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे. एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, 307चं कलम लागलं पाहिजे. तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही. ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली. ती मुलं कोण होती, त्याला कुणी पाठवलं, यांची तर पोच नाही. पुण्यातली मुलं ह्यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे. आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणते याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे. त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही. आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती मकोकाखाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा. रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. शरणू आता काय बोलला की बाबा कुणाला तरी व्हिडिओ कॉल केला तिला तर नावच घेतलं. जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांना कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना. तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा, बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना. तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे. आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोर येऊन लढायची, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. कुणा तर पुढं करणं, प्रशासनाला पुढं करणं, वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं, यात तुम्ही सगळे माहीर आहात. परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, मी तिकडे येतो. तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल, मला मारहाण करायची असेल, मी तुमच्या गावामध्ये येतो. यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळे अशाच पद्धतीचे प्रकार होत नाही संरक्षणाची मागणी असते. नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे. आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील. आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत.